नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। सिडकोच्या घरांच्या किमती या 10% कमी करण्यात आल्यानंतर सिडकोकडून लागोपाठ 3 लॉटरी जाहीर करण्यात आल्या। यापैकी एक लॉटरी म्हणजे माझा फर्स्ट चॉईस, माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही जी लॉटरी होती, या लॉटरीमध्ये 16,876 घरे ही उपलब्ध करून देण्यात आलेली होती। या अगोदर ही 19,000 होती आणि जे या अगोदरचे जे विजेते आहेत त्यांनी सरेंडर घरे केली होती, त्यांना आणखी एकदा घर निवडण्याची संधी होती। ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा KYC करणे आणि नोंदणी करणे यासाठी 14 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। पण यानंतर या लॉटरीला मुदतवाढ देऊन KYC आणि अर्ज नोंदणी करण्यासाठी 29 जानेवारीपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली। या लॉटरीसाठी तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला जर घर निवडायचं असेल तर त्याची प्राधान्य प्रक्रियेची विंडो ही आता ओपन झालेली आहे। ही विंडो 11 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध राहणार आहे, म्हणजे ही खुली करण्यात आलेली आहे। आता तुम्ही तुमचा घरासाठी प्राधान्यक्रम निवडू शकता। हा प्राधान्यक्रम कसा निवडायचा, कोणत्या ठिकाणी घर कसं बुक करायचं, तुमच्या पसंतीचे स्थळ, टॉवर आणि मजला क्रमांक कसा निवडायचा आहे, तसेच एकूण तुम्ही किती पसंती देऊ शकतात किंवा निवडू शकतात, तर ते घर तुम्ही कसं नाकारू शकता किंवा या व्यतिरिक्त सिडकोने तुम्हाला जबरदस्तीने घर देऊ नये यासाठी काय करावं लागेल, याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। सिडकोच्या घरांच्या किमती कमी झाल्यानंतर सिडकोने लागोपाठ 3 लॉटरीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली। या तीनही लॉटरीमधील घरे ही वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या लॉटरी आहेत। या 3 वेगवेगळ्या लॉटरी कोणत्या आहेत, त्या ठिकाणामधील घरे कोणत्या ठिकाणी आहेत, त्यांच्या किमती काय आहेत, त्यांचं क्षेत्रफळ काय आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती, तसेच त्यासाठीच्या पात्रता, अटी आणि शर्ती काय आहेत, अतिरिक्त शुल्क, अनामत रक्कम कशी जप्त होऊ शकते आणि वाटप सुद्धा कसं रद्द होणार आहे, आणि जर तुम्ही घर सरेंडर केलं तर तुम्हाला किती पैसे सिडकोला द्यावे लागतील किंवा सिडको कपात करून घेईल, याबद्दलच्या सविस्तर माहितीचे व्हिडिओज आपण या चॅनलवरती अगोदरच बनवलेले आहेत। त्याची लिंकवरती तुम्हाला आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते एकदा तुम्ही पाहून घ्या। आता आपण बुकिंगची प्रक्रिया कशी होणार आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊया। बुकिंगची पद्धत, संपूर्ण अर्ज नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आहे आणि वाटप ही प्रक्रिया ही ऑनलाईन प्रणालीद्वारेच होईल। नोंदणी विंडो उघडल्याची सूचना दिली जाईल। ही सूचना तुम्हाला टेक्स्ट मेसेज किंवा ईमेलद्वारे, तसेच तुम्हाला लॉग इनमध्ये सुद्धा दिली जाईल किंवा तिन्ही कोणत्या एका माध्यमातून दिली जाईल। ही विंडो ओपन झाल्याची माहितीसुद्धा आपल्याला व्हिडिओमधून देण्यात येईल। ज्या ग्राहकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना त्यांच्या पसंतीची निवडण्यासाठी सूचित केले जाईल। ग्राहक एकूण 15 पसंती निवडू शकतो। त्या 15 पसंतीचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे। अर्जदार सोडतीच्या 3 फेऱ्यामध्ये भाग घेऊ शकतात। प्रत्येक फेरीत ग्राहक त्यांच्या किमान 1 आणि जास्तीत जास्त 5 निवडी देऊ शकतो। निवडलेल्या प्रत्येक प्रकल्प स्थळावरील टॉवर व मजल्यांच्या जास्तीत जास्त 3 पसंती निवडू शकतो। कुठल्याही सोडतीत फेरीमध्ये प्रकल्प स्थळाबाबत कोणतीही मर्यादा नाही, परंतु प्रत्येक फेरीत एकूण 5 पसंतीची मर्यादा आहे। 3 फेऱ्या होतील आणि प्रत्येक फेरीमध्ये 5 तुम्ही निवडी देऊ शकता। अर्जदार कोणत्याही 3 फेऱ्यामध्ये यशस्वी न झाल्यास लॉटरीच्या 4थ्या फेरीत अर्जदारास कोणतीही सदनिका वाटप करा या पर्यायासाठी संमती द्यावी लागेल। या फेरीमध्ये अर्जदार पुढीलपैकी कोणताही पर्याय निवडू शकतो। माझ्या पसंतीच्या ठिकाणी कोणतीही सदनिका वाटप करा किंवा या योजनेअंतर्गत कोणत्याही ठिकाणी कोणतीही सदनिका वाटप करा, किंवा तिसरा ऑप्शन म्हणजे कोणतीही सदनिका वाटप करण्यास इच्छुक नाही, असे 3 पर्याय असतील। यापैकी तुम्हाला जो पर्याय हवा असेल तो तुम्ही निवडायचा आहे। पसंतीक्रम दिल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजेच EWS अर्जदारांना 75,000 रुपये, तर अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना 1 BHK सदनिकेसाठी 1,50,000 रुपये आणि अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना 2 BHK सदनिकेसाठी 2 लाख रुपये बुकिंग शुल्क भरावे लागेल। बुकिंग विंडो बंद झाल्यानंतर पात्र ग्राहकांची मसुदा यादी प्रसिद्ध केली जाईल। ज्या ग्राहकांची नावे मसुदा यादीत नाहीत ते त्यांच्या हरकती यादी प्रकाश झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत त्यांच्या हरकती नोंदवू शकतात। हरकतीचे निराकरण हे नोंदवण्याच्या तारखेनंतरच
7 दिवसांच्या आत केले जाईल. पात्र ग्राहकांची अंतिम यादी सोडतीच्या तारखेपूर्वी प्रकाशित केली जाईल. सोडतीच्या तारखानंतर जाहीर होतील. सोडतीची अंमलबजावणी झाल्यावरती यशस्वी अर्जदारांची यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल आणि यशस्वी विजेत्यांना इरादापत्र म्हणजेच लेटर ऑफ इंटेंट जारी केले जाईल. चौथ्या फेरीत ज्या अर्जदारांना सदनिका मिळालेली आहे त्यांनी त्याबाबत आपली संमती सादर करणे आवश्यक आहे. जर 15 दिवसांच्या आत वाटप केलेल्या सदनिकेला संमती सादर केली नाही तर संबंधित सदनिका वाटप महामंडळाद्वारे रद्द केली जाईल आणि कोणतीही कपात न करता बुकिंग रक्कम परत केली जाईल. सोडत प्रक्रियेत अपयशी ठरलेल्या ग्राहकांना बुकिंग रक्कम परत करण्यात येईल. दस्तऐवज तपासणीनंतर पात्र ठरलेल्या सर्व अर्जदारांना पुष्टीकरण रक्कम भरण्यापूर्वी पुष्टीकरण पत्र जारी करण्यात येईल. अर्जदाराने सदनिका रद्द केल्यास किंवा दिलेल्या मुदतीपर्यंत पुष्टीकरण रक्कम न भरल्यास त्यांचे इरादापत्र रद्द करण्यात येईल. अशा परिस्थितीत बुकिंग रक्कम परत करण्यात येईल. मात्र 5,000 रुपये अधिक GST इतके प्रशासकीय शुल्क वजा करण्यात येईल. यशस्वी अर्जदारांनी पुष्टीकरण रक्कम भरणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS प्रवर्गासाठी 75,000 रुपये, अल्प उत्पन्न गट 1 BHK साठी 1,50,000 रुपये आणि अल्प उत्पन्न गट 2 BHK साठी 2 लाख रुपये पुष्टीकरण रक्कम भरल्यानंतर सदनिका वाटपपत्र जारी करण्यात येईल. यशस्वी अर्जदारांनी सदनिका वाटपपत्रात नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार उर्वरित रक्कम भरावी लागेल. सर्व हप्ते यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर करारपत्र पूर्ण केले जाईल. करार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घरांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. हस्तांतरणाच्या दिवशी घरमालकांना त्यांच्या घरांची चावी सुपूर्द केली जाईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील अर्जदारांच्या बाबतीत महामंडळातर्फे कराराची अंमलबजावणी करण्यापूर्वी लाभार्थ्यांना तपशील PMAY MIS पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील. PMAY MIS पोर्टलवरून वाटपपत्र यशस्वीरित्या तयार होऊन त्यांची पुष्टीकरण झाल्यानंतरच करार प्रक्रियेस प्रारंभ करण्यात येईल. आता आपण तुमच्या पसंतीचे स्थळ, टॉवर आणि मजला क्रमांक कसा निवडायचा आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जदाराने त्याच्या खालील खात्यावर लॉग इन करून 15 पसंती सादर कराव्यात. 15 पसंतीचे वितरण समजून घ्यायचं आहे. एकूण 3 संचामध्ये पसंत निवडी असतील. त्यात अर्जदाराने त्याच्या पसंती निवडाव्यात. प्रत्येक संचात अर्जदार जास्तीत जास्त 5 पसंती निवडू शकतो. पसंती म्हणजे अर्जदार एखाद्या विशिष्ट प्रकल्पाचे स्थळ, टॉवर आणि मजल्याचा क्रमांक निवडू शकतो. प्रत्येक संचामध्ये अर्जदाराने कमीत कमी एक प्रकल्प, स्थळ, टॉवर क्रमांक आणि मजल्याचा क्रमांक निवडणे आवश्यक आहे. अर्जदार प्रत्येक प्रकल्प स्थळावर जास्तीत जास्त 3 पसंती देऊ शकतो. सोडतीच्या 3 फेऱ्या होतील. पसंती निवडीच्या संच 1 मध्ये निवडलेली पसंती पहिल्या फेरीत घोषित होईल. तसेच 2 मधील निवड ही दुसऱ्या फेरीत आणि संच 3 मधील निवड ही तिसऱ्या फेरीत घोषित होईल. जर अर्जदार पहिल्या फेरीत यशस्वी ठरला तर त्याचा अर्ज पुढील दुसऱ्या व तिसऱ्या फेरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अर्जदार पहिल्या फेरीत अयशस्वी ठरला तर त्याचा अर्ज स्वयंचलितपणे पुढील फेऱ्यांसाठी विचारात घेतला जाईल. अर्जदार कोणत्याही 3 फेऱ्यामध्ये यशस्वी न झाल्यास लॉटरीच्या 4थ्या फेरीत अर्जदारास कोणतेही सदनिका वाटप करा या पर्यायासाठी संमती द्यावी लागेल. या फेरीमध्ये अर्जदार पुढीलपैकी कोणत्याही पर्याय निवडू शकतो. माझ्या पसंतीच्या ठिकाणी कोणतेही सदनिका वाटप करा किंवा या योजनेअंतर्गत कोणत्याही ठिकाणी कोणतेही सदनिका वाटप करा किंवा कोणतीही सदनिका वाटप करण्यास इच्छुक नाही. पसंतीची पुष्टी केल्यानंतर अर्जदाराने खालीलप्रमाणे बुकिंग शुल्क हे भरावे. हे आपण ह्या अगोदरच पाहिलेलं आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.